नमस्कार मित्रांनो, पाहू शकता जवळपास आता हे आपलं वरती आभाळ, त्याच्यानंतर जवळपास 2 ते 3 दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे. पाऊस जोरात नव्हता चालू, पण थोडा थोडा का होईना, पण 3 दिवस झाले जवळपास सारखा पाऊस चालू होता. आता जवळपास आभाळ आहे खूप सारं, पण पाणी हा बंद झालेला आहे. जी झड लागली होती ती झड बंद झालेली आहे. तर आपण सोयाबीन पेरल्यापासून जेव्हा आपल्याला 15 ते 16 दिवस पूर्ण झाले होते, त्यावेळेस आपण हिला तणनाशकची फवारणी ही केलेली होती. तर आपण तणनाशक वापरताना शक्यत हे औषध वापरलं होतं. तर आता फवारणी करून जवळपास 10 दिवस झालेले आहेत. म्हणजे जवळपास सोयाबीनला आत्तापर्यंत सोयाबीन पेरणी करून 25 ते 26 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही शेतामध्ये मी आता आलेलो आहे. तर ज्यावेळेस आपण तणनाशकची फवारणी केली होती त्यावेळेस शेतामध्ये येऊन मी तुम्हाला तणनाशक फवारल्याच्या नंतर कसा रिझल्ट आलेला आहे ते दाखवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आत्तासुद्धा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊ तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि त्याच्यानंतर आपण शेतामध्ये आलो नाही आणि आता पाऊस चालू झालेला आहे. मध्ये झाला होता तर आता पाणी उघडलेलं आहे. तर आता आपण शेतामध्ये आलेलो आहे. तर मी तुम्हाला सोयाबीन दाखवत आहे. तर पाहू शकता त्यावेळेस आपल्या सोयाबीनचे पाने खराब झाले होते. आता पूर्णपणे पानं हे नवीन पानं आलेले आहेत आणि पूर्ण सोयाबीन कशी दिसत आहे तुमच्या समोर आहे व्हिडिओत. तर ही आपली 9305 सोयाबीन आहे, जिला जवळपास पेरून 25 ते 26 दिवस आज पूर्ण झालेले आहेत. पूर्णपणे तणकट हे जळून गेलेलं आहे. तुम्हाला पाहू शकता व्हिडिओमध्ये तणकट कुठेही दिसणार नाही. आणि फवारणी केल्याच्यानंतर थोडीफार सोयाबीन ही वरचे जे शेंडावरचे पानं आहेत ते जळून गेलेल्यासारखे होतात. तर आता पूर्ण पानंसुद्धा नवीन आलेले आहेत. पाहू शकता इथे तणकट होतं, हे पूर्णपणे तणनाशकने जळून गेलेलं आहे. तर तुम्हाला आपली 9305 सोयाबीन कशी काय वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सोयाबीनबद्दल माहितीसाठी म्हणजे सोयाबीनबद्दल, शेतीबद्दल, इतर कोणत्याही पिकाबद्दल माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्या चॅनलवर नेहमी शेतीबद्दल व्हिडिओ हे राहतात.